तब्बल 38 तासांनंतर कालव्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह काढला बाहेर। राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कालव्यात नाशिक पूल येथे अनेक तरुण हे पोहण्यासाठी जात असतात। त्या ठिकाणी 27 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अमर झुपलाल विश्वकर्मा वय वर्ष 34 हा तरुण देखील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली। अमर हा नेपाळ येथील रहिवासी असून 20-22 वर्षापासून त्याचं कुटुंब परिसरात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतात। एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता 4 मित्रांसोबत लोणी येथील प्रवरा कालव्यात नाशिक पूल येथे पोहण्यासाठी गेले। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली। कुटुंबीय आणि राहाता नगर परिषद, शिर्डी नगर परिषद आणि श्रीरामपूर नगर परिषद येथील कर्मचाऱ्यांनी शोध कार्य सुरू केलं असता दुसऱ्या दिवशी देखील मृतदेह आढळून आला नसल्यानं दिनांक 29/4/2025 रोजी नातेवाईक हे कालव्याच्या कडेनं मृतदेह बघण्यासाठी गेले असता सकाळी 6:30च्या सुमारास त्याचा मृतदेह हा 2 किलोमीटर लांब प्रवरा नगर येथील नेहरू पुलाच्या मागे फुगलेल्या अवस्थेत आढळून आला। लोणी पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह हा शवविच्छेदनासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठविण्यात आला आहे। SRB न्यूज साठी संतोष बोरुडे, कोल्हार। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।